नर्मदे हर. आज दिनांक 16 डिसेंबर 2025. आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 44वा दिवस. आम्ही आहोत निसरपूर येथील खेडापती हनुमान मंदिरात आणि आम्ही आता आज निघतोय आमच्या पुढच्या प्रवासाला. सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही आता आमच्या प्रस्थानाला लागतोय. चला तर बघूयात आजचा दिवस कसा जात होते. नर्मदे हर. 4.5-5 किलोमीटर चालून आल्यानंतर इथे एक परिक्रमा सेवा संस्थान आश्रम आहे. इथे चाय प्रसादी दिली जाते परिक्रमावासियांसाठी. चाय प्रसादी आणि बालभोग दोघे आहेत. नर्मदे हर. सकाळी सकाळी बालभोगाचा आनंद घेताना परिक्रमावासी. अंदर जायचं, अंदर जा. सकाळी सकाळी पोहे चिवडा असा नाश्ता दिला येतोय. आतमध्ये बाहेर थंडी वाजते. काही परिक्रमावासी आपले बाहेर बसलेत. ते बाबाजी सगळ्यांना बोलून बोलून खाऊ घालतायत. नर्मदे हर बाबाजी. बालभोग केला आणि बाबाजींनी सांगितलं की जे परिक्रमावासी कोणी येत असतील तर त्यांना सांगा या ठिकाणी तुम्ही थांबण्यासाठी. रात्रीचा मुक्काम, दुपारची भोजन प्रसादी सेवेचा आम्हालाही आनंद द्या. तर बाबांना म्हटलं तुम्हीच सांगा परिक्रमावासियांना. नर्मदे हर. नर्मदे. माँ नर्मदा परिक्रमा सेवा संस्थान पिपलिया, तहसील कुक्सी, जिला धार, मध्य प्रदेश. नर्मदा मैया के भक्तों से हाथ जोड़कर हम निवेदन करते हैं आश्रम पर आइए और हमें सेवा का मौका दीजिए. चाय, दूध, कॉफी, बाल भोग, भोजन प्रसादी, स्नान करने के लिए गर्म पानी, ठंडा पानी, रात्रि विश्राम के लिए गद्दे वगैरह सभी है. मैया की कृपा से सब कुछ व्यवस्था है. आइए और हमें सेवा का मौका दीजिए. नर्मदा परिक्रमावासियों से बस यही हमारा निवेदन है. आइए और हमें सेवा का मौका दीजिए. हर हर नर्मदे. हर हर नर्मदे. नर्मदा मैया की जय. आपण आहोत आता पिपलिया या गावात आणि आपलं आजचं सूर्यनारायणांचं दर्शन इथं गावात आल्या झालंय. बालभोग घेतला आणि पुढे आल्यावर आपल्याला पिपलिया गाव लागलंय. या पिपलिया गावातून आपण जातोय आता सरळ आपल्या मार्गाला. नर्मदे हर. दाहोदचं हे बालाजी धाम मंदिर आहे. तिथं काहीतरी कार्यक्रम चालू आहे. आपण आतमध्ये तर नाही जाऊ शकत आता. कष्टभंजन देव बालाजी धाम दाहोद. बाहेरनं दर्शन, कळस दर्शन घेऊयात आपण आणि पुढे जाऊयात. नर्मदे हर. खानवा गावाचा फाटा आलाय. इथून खानवा गाव 2.5 किलोमीटर आहे. आपला दाहोद परिक्रमा मार्ग सरळ या दिशेने जायचं आहे. तर चला सरळच जाऊया आपण. थोडं पुढे आल्यावर परत एक गाव लागलं. गावाचं नाव सांगता नाही यायचं, पण इथं चाय प्रसादी आणि बालभोगसाठी परत बोलावलं गेलंय. आपले परिक्रमावासी सगळे तिथे जमा झालेत.
बालभोग घेऊन उठलोच तेवढा तिथं बाबाजींनी आम्हाला आवाज दिलाय चाय प्रसादीसाठी. इथे लगेच चाय प्रसादीची सेवा हे बाबाजी देत आहेत. नर्मदे हर बाबाजी. सरळ रस्ता जातो हा बडवानीकडे आणि इथून गणपूर, शिरसी, देवगाव, कवठी, करोली, अजंदा, बकानेर असा रस्ता इकडे डाव्या हाताला जातो. तर चला जाऊयात. परिक्रमावासी पण या रस्त्याला गेलेत, आपण या रस्त्याला जाऊयात. नर्मदे हर. आपण आलोय इथे गणपूर गावामध्ये आणि हा गणपूरचा मेन चौराया. मेडिकल मधून आपण एक गोळी घेऊया. नर्मदे हर. आपण आलोय तिथं शिरसी गावात. शिरसी गावातून आपण चाललोय पुढे जाणार. इथं सांगितलं गेलं होतं की इथं आश्रम आहे, पण आमचे पुढचे परिक्रमावासी जे गेलेत त्यांनी सांगितलं तर इथं फक्त बालभोग आणि रात्रीच्या मुक्कामाची सोय, दुपारचे भोजन प्रसादाची सोय नाही. म्हणून आपण जाणार आहोत देवगड. तुम्ही कोणाला मागून यायचं असेल, कोणी पाहिलं असेल तर नक्कीच पुढे अवॉइड करा. नर्मदे हर. इथे आश्रम आहे तर बालभोग चाय प्रसादाची सुविधा दिली जाते. आश्रम मोठे आहे. दुपारचं भोजन प्रसाद ही अशी दिली जात नाही, कारण इथं पुढे 2 किलोमीटरवर पुढचा आश्रम आहे तर लोक इथं भरपूर वेळेस थांबत नाहीत. थांबत नसल्यामुळे यांनी बनवलेलं जे अन्न आहे ते वाया जातं. म्हणून यांनी दुपारची प्रसादी बंद केली आहे. दोघं गाव मिळून ते एकाच गावात दुपारची भोजन प्रसादी देतात आणि जे रात्री मुक्कामाला थांबतात त्यांच्यासाठी आरामाची सुविधा आणि जेवणाची सुविधा असते. नर्मदे हर. पुलाला खूप छानसं नाव दिलंय, उच्चस्तरीय सेतू बाकानेर गणपूर मार्ग, बागेरी नदी. अशी छोटीशी नदी. इकडं आपला परिक्रमा मार्ग. पुढे जे गाव दिसतंय त्या गावात जायचं आहे आपल्याला. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण आलो आहोत देवगड आणि इथे जे बाबाजी दिसले यांनी प्रत्येक परिक्रमावासियांना भिक्षा दिलेली आहे. प्रत्येकाला 10,000 रुपये बालभोगसाठी. आपण आलोय आता देवगड. देवगड गाव इकडे राहतं आणि आपला मार्ग आहे सरळ. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढे जाऊन पगडंडी रस्ता लागलेला आहे आणि आता वाजले 12:30. अजून आश्रम आलेला नाही आहे, पण बरं आहे जेवढं लांब जाऊ तेवढा पुढचा प्रवास कमी होतो.
इथे आपलं छोटंसं आश्रम आलंय झुडपांच्या पलीकडं. ते गावापासून 2 किलोमीटर आल्यानंतर आपल्याला आश्रम आलंय. आपल्या आलेले परिक्रमावासी आल्या आल्या कपडे धुवायला लागलेत. तोपर्यंत जेवण होतं तोवर बऱ्यापैकी सुकतात. इकडं काही लोकांनी आसनं लावली आहेत. तिकडं टिक्कट बनवणं भोजन प्रसादीची कामं चालली आहे. अशा पद्धतीने आपल्याला बाबाजींनी आसन लावून दिले आणि आपण आता थोडा वेळ आराम करणार आहोत. भोजन प्रसादी घेऊन आपण पुढच्या मार्गाला जाणार आहोत. लावलीत. हे बाबाजी नर्मदेवर बाबाजी सगळ्यांसाठी भोजन प्रसादी करतायत. डाळ भाजी इकडे सगळे गाववाले मिळून चपाती रोटी इकडे गोडे बनवतात. बाबाजी ते लाटतायत. सगळे मिळून परिक्रमावासियांसाठी भोजन प्रसादी तयार करतायत. परिक्रमावासी त्या भोजन प्रसादीसाठी बसलेत. खरंच दुपारची भोजन प्रसादी घेतली आणि आम्ही निघालोय पुढच्या मार्गाला. पुढचा मार्ग जवळच आहे. पाच किलोमीटर आश्रम आहे. थोडा आराम नाही केला 1 तास आणि मग निघालो आज नर्मदे हर. आपण मागच्या रस्त्याने आलो. इथं 2 रस्ते येतात. एक डावीकडून येतो, आपण मागच्या रस्त्याने येतो. इथं काही पाटी वगैरे नाही, पण आपल्याला सरळ रस्त्याने जायचं आहे करोलीकडे. करोली गावाकडे आपण सरळ जाणार आहोत. नर्मदे हर. आता करोली गाव इथे गावात आता आपलं आगमन एंट्री होतंय. आता इथून किती आहे माहित नाही पुढे आश्रम, तर बघूयात कसं आहे काय. तर पुढे इथे 2 रस्ते आहेत. इकडे बोर्ड लावला आहे महानर्मदा परिक्रमा आश्रम. आपल्याला सरळ रस्त्याने जायचं आहे. किधर है आश्रम? सीधा सीधा जाने के बाद अपना आश्रम है. असे लहान लहान मुलं आपल्याला रस्ता सांगत राहतात. लहान मुलं काय कुणी आलं तर आपल्याला ड्रेसवर आपला जो पेरावर पाहूनच लोक सांगतात की इकडं आश्रम आहे आणि इकडं परिक्रमा मार्ग आहे. कधी कधी काय असतं, आश्रम थोडा साईडला असतं आणि परिक्रमा मार्ग वेगळा असतो. तर तसं असतं. काही रस्त्यावर राहिलं ती गोष्ट वेगळी असते, पण येणारा जाणार प्रत्येक जण आपल्याला हे सांगून जातं आश्रमाची जागा कुठं आणि परिक्रमा मार्ग कुठं. नर्मदे हर. इकडचे शेतकरी आधुनिक शेतीचा आणि आधुनिक शेतीच्या वाहनांचा पुरेपूर उपयोग करतात.
हे फक्त स्प्रे मारण्यासाठी ट्रॅक्टर वापरलं जातं. आपलं आश्रम आलेलं दिसतंय, मंदिर आहे आणि तिथेच आश्रम आहे. इथे हँडपंप आहे, इकडं मंदिर आहे हनुमानाचं, अन्नदान काउंटर, सुरक्षा कार्यालय. इथे गावकरी आतापासूनच सेवेसाठी येऊन बसलेत. नर्मदे हर. आणि इथं आपलं आश्रमचा हॉल या पद्धतीने. नर्मदे हर. हे आश्रम आहे, खूपच मोठं आहे. इथं कमीत कमी 1000 लोकांचे पब्लिक तरी झोपू शकेल एवढा आश्रम आहे. ते दुमजली आहे, म्हणजे 2000 लोकांची सोय होऊ शकते. गायत्री माता मंदिर आहे. याच्या आवारात छोटस ओम हम हनुमंतये नमः. महादेवांचं इकडं शिवलिंग आणि इथे स्वयंपाक चालू आहेत. सगळे गावकरी मिळून इथं सेवा द्यायला आलेले आहेत. माताराम पुरी लाटतायत, इथे पुरी शेकली जाते, कढी, भजी वगैरे सगळं करून परिक्रमावासियांची आरती चालू आहे.
बाबा आनंदात नाचत नाचत भजन करतायत.